अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व महादेव भक्तांसाठी सर्वात मोठा सण म्हणजेच आपली आवडत्या महादेवांची महाशिवरात्रीचा सण येत आहे। शिवभक्तांसाठी तर हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस असतो आणि याच दिवसाची सर्व शिवभक्त ही खूप मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात। चला तर मग जाणून घेऊया यावर्षी येणारी महाशिवरात्री ही 26 तारखेला आहे की 27 फेब्रुवारीला आहे। तसेच महाशिवरात्री कधी व का साजरी केली जाते, महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे, महाशिवरात्रीचे व्रत व उपासना कशी केली जाते आणि महाशिवरात्रीची कथा काय आहे, तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। सर्वप्रथम महाशिवरात्र कधी साजरी केली जाते हे जाणून घेऊया। संस्कृत पुराण साहित्यामध्ये अग्निपुराण, शिवपुराण तसेच पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री या व्रताचे महत्त्व सांगितलेले आहे। माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात। प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते। आपणा सर्वांना माहीतच आहे बघा, दर महिन्याला शिवरात्रीचा सण येत असतो, शिवरात्र येत असते। परंतु या माघ कृष्ण पक्षातील जी शिवरात्री येते ना, तर या शिवरात्रीचा महिमा फार फार मोठा आहे। या दिवशी जे शिवभक्त अगदी भक्तिभावाने श्रद्धा आणि निष्ठेने भगवान महादेवाची शंकराची व्रत उपासना पूजा करतात त्यांना भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतो। कारण हा दिवसच आहे इतका श्रेष्ठ। तर मग का आहे हा दिवस इतका श्रेष्ठ तेही जाणून घेऊया। महाशिवरात्री हा सण का साजरा केला जातो ते पाहूया। तर पहा, महाशिवरात्री दिनाबद्दल 2-3 आख्यायिका आहेत। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला सर्वांना समुद्र मंथनाबद्दलची कहाणी माहीतच आहे। जे देव आणि दानवांमध्ये मिळून समुद्र मंथन झाले होते त्यामधून निरनिराळी अशी रत्ने बाहेर निघालेली होती आणि आपल्या सर्वांना हेही माहीत आहे की त्यातून निघालेले हलाहल म्हणजे विष हे भगवान शंकरांनी आपल्या कंठात साठवून घेतले होते, त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला होता। त्याचमुळे त्यांना नीलकंठ असे म्हटले जाते। भगवान शंकरांनी सृष्टीच्या कल्याणासाठी ते हलाहल प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले होते। तर सर्व सृष्टीला विनाशापासून वाचवणारे म्हणून भगवान शंकरांचे हे जे ऋण आहे तो फेडण्याचा दिवस म्हणजे शिवरात्री होय। शिवपुराणाच्या कथेनुसार महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले। तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली। महाशिवरात्री दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता। या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते असे मानले जातात। या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करून शिवलिंगावर जल अर्पण केले जाते, तसेच बेलपत्र देखील अर्पण करावे। यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी कायम राहते असे म्हणतात। चला तर मग पाहूया की महाशिवरात्रीची पूजा व व्रत कसे करावे। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे, संकल्प करून व्रत करावा। बघा, व्रत करताना काही जण अन्न ग्रहण न करता म्हणजे फक्त फलाहार घेऊन देखील व्रत करतात, काही जण पाणी पिऊन व्रत करतात, काही जण फराळीचे म्हणजे उपवासाचे अन्न ग्रहण करून व्रत करतात। तुम्ही आपल्या आपल्या क्षमतेनुसार ते व्रत संकल्प करून घ्यायचा। सकाळी आणि संध्याकाळीही भगवान शंकर आणि माता पार्वती यांची भक्तिभावाने पूजा करायची असते। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे हे खूप शुभ मानले जाते। भगवान शंकरांची पूजा महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशित कालात प्रदोषात सर्वात प्रभावी मानली जाते। तर मग अगदी नक्की शुभ मुहूर्त कोणता आहे, निशित काल काय आहे ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तसेच शिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाला देखील फार महत्त्व आहे। तर आपल्या चॅनलवर रुद्राभिषेक शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करावा त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ एक बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तिथून तुम्ही ते पहा। तसेच या दिवशी उपवास करावे आणि हे व्रत 1 दिवस पूर्ण असून दुसऱ्या दिवशी या व्रताची समाप्ती होत असते।
तर बरेच जणांना प्रश्न पडतो की महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत उपासना करत असताना महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कुठले ग्रंथ वाचन करावे किंवा कुठले श्लोक स्तोत्र वाचन करावे. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी श्री शिवलीलामृत या पवित्र ग्रंथामधील शिवरात्रीचे जे महात्म्य सांगितलेले आहे ते तुम्ही पठण किंवा श्रवण करायचे आहे. श्री शिवलीलामृत या ग्रंथाचा 11वा अध्याय त्याचे पठण किंवा श्रवण केले तर तुम्हाला रुद्रपाठ केल्याचे पुण्य लाभत असते. तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अध्याय 11वा नक्कीच श्रवण करा. त्या व्यतिरिक्त या दिवशी तुम्ही शिवपुराण, शिवस्तुती, शिव अष्टक, शिवचालिसा, शिवरुद्राष्टक हे पठण करू शकता. तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला जर समजा वेळ भेटतच नसेल तर तुम्ही फक्त अगदी 2 मिनिट वेळ काढा आणि त्या 2 मिनिटामध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची जे शिव मानस पूजा आहे त्याचे पठण किंवा श्रवण करू शकता. तर ते देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अगदी 2 मिनिटात पूर्ण होणारे हे भगवान शिवशंकरांचे खूप सुंदर असे स्तोत्र आहे. त्याशिवाय दिवसभरात उठता बसता तुमचे जे काही कर्तव्य कार्य चालू आहे ते कार्य करत असताना तुम्ही भगवान शिवशंकरांचे स्मरण मात्र करत राहा, त्यांचे नाम जप करत राहा. मी बघा प्रत्येक व्हिडिओत सांगते की कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ पूजा जी असेल तर ती असेल नामस्मरण. नामस्मरणाला खूप अतिशय असे महत्त्व आहे. तसेच तुम्ही पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्र नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्रोच्चाराने तुम्ही 108 वेळेस किंवा शक्य असेल तितक्या वेळेस तुम्ही माळा जप करू शकता. रुद्राक्षाची माळ घेऊन जर तुम्ही हे जपमाळा केली तर ते अतिउत्तम राहील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. हे पहा, लक्षात घ्या सर्व शिवभक्तांनो, तुम्हाला जर महादेवाची कृपादृष्टी मिळवायची असेल तर हे महाशिवरात्रीचं सुवर्ण संधीचं क्षण अगदी चुकवू नका. महाशिवरात्रीच्या रात्री सर्वांनी जागरण करा. त्या दिवशी रुद्राभिषेक करा. महामृत्युंजय मंत्राचा जप नक्कीच करा. शक्य असेल तर मंदिरात जाऊन तिथे मंदिरात शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करा. शक्य नसेल तर घरातच तुम्ही शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करा. तसेच त्यांचे पंचाक्षरी आणि षडाक्षरी मंत्राचा जप करा. असे केल्याने भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी नक्कीच तुम्हा सर्वांवर राहील. चला तर मग बघूया की मग महाशिवरात्री दिवशीचा शुभ मुहूर्त काय आहे, पूजेचा मुहूर्त काय आहे आणि निश्चित काल काय आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी रोजी चतुर्दशीच्या तिथीच्या दिवशी शुभारंभ सकाळी 11:08 होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 ही तिथी समाप्त होईल. तसेच मग महाशिवरात्रीचा निश्चित काल म्हणजेच पूजा मुहूर्त काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा पूजा मुहूर्त आहे, लक्षात घ्या. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित कालात पूजेचे विशेष असे महत्त्व असते. यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 वाजेपासून ते मध्यरात्री 1:16 वाजेपर्यंत असणार आहे. बरेच जण कन्फ्यूज होतात की 27 फेब्रुवारीला म्हणजे कोणत्या रात्री, तर 27च्या रात्री का, तर बघा 26 तारखेच्या रात्री 12च्या नंतरचा जो काल असतो तो 27 तारीख असा इंग्लिश कॅलेंडरनुसार असतो. तर मग 26 तारखेच्या रात्री तुम्ही 12:27 जर पूजेला बसलात तर ती असते 27 फेब्रुवारी. तर हे 27 फेब्रुवारीला रात्री 12:30 म्हणजे 12:27 पासून ते मध्यरात्री 1:16 वाजेपर्यंतचा हा काल हा निश्चित काल असणार आहे आणि यामध्ये केलेली पूजा ही सर्वोत्तम असणार आहे. महाशिवरात्रीच्या पूजेचे वेगवेगळे असे 4 मुहूर्त आहेत. रात्रीच्या प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ आहे 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 वाजेपासून ते रात्री 9:47 वाजेपर्यंत. नंबर 2, रात्रीच्या द्वितीय प्रहराच्या पूजेची वेळ आहे 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12:51 वाजेपर्यंत असणार आहे. नंबर 3, रात्रीच्या तृतीय प्रहराच्या पूजेची वेळ आहे 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:51
मिनिटांपासून ते पहाटे 3:55 आणि रात्रीच्या चतुर्थ प्रहराच्या पूजेची वेळ आहे 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:55 वाजेपासून ते संध्याकाळी 6:59 आहे. तर मग या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करून आपण जास्तीत जास्त शिवतत्वाचे आपल्याला चांगले आशीर्वाद भेटावे यासाठी नक्कीच हे व्रत करूया. आणि भगवान शिवशंकरांनी विनंती करते की ते सर्व लोकांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.